नमस्कार पब्लिक, वेलकम बॅक इन न्यू व्हिडिओ. कशा आहात तुम्ही सगळे? आणि तुम्हाला म्हणलेलं नेक्स्ट वीकमध्ये मी नवीन व्हिडिओ टाकेल. तर आज मी तुम्हाला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट दाखवणार आहे, जी की आपल्याला खूप लोकांना क्रेज असतं 4 स्टारचा चहा, 5 स्टारचा चहा. तर आज मी तुम्हाला 4 स्टारचा चहा कसा असतो ते दाखवेल. तर हे पहा, हे आहे 4 स्टारच्या चहाचं सगळं काय बेसिक किट. महत्त्वाची गोष्ट आहे केटल. हे 2 कप भेटले, त्यातला एक तर माझ्यासाठी युजलेस आहे. आणि इथं बघा आपल्याला काय काय भेटलेलं आहे. हे कॉफीचं आहे. हे टी बॅग आहेत. इकडे साखर आहे. हे जर एखाद्याला शुगर असेल तर मग त्यासाठी शुगर फ्री स्वीटनेस हे आहे, त्यासाठी हे आहे मिल्क पावडर. आणि हे एक आपल्याला स्पून भेटतो, चमचा. तर बेसिकली असे भेटतं. जर आता हे रूममध्ये आहे तरी असंच असतं. खाली तुम्ही ह्या हॉटेलचं जे रेस्टॉरंट आहे त्याच्यामध्ये जाऊन पिला तरी तुम्हाला असंच देतात ते. तर हे आहे बेसिक. तुम्हाला आज मी सांगतो तर चहा कसा करायचा 5 स्टारचा. दुपारचे वाजलेले आहेत, दुपारचे काय, संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. आणि आता जरा चहा पिण्याची तलब झालेली आहे. तर आता आपण बनवूया एक मस्त चहा. मस्त म्हणजे तो फक्त म्हणजे 4 स्टारचा चहा आहे, बस एवढंच आहे. मस्त काही नसतं. ऑफिसच्या मशीनचा जसा चहा असतो, मशीनची जशी कॉफी असते तसंच लागतं. कारण हे बनवण्याची पद्धत आणि आपल्या घरातले चहा कॉफी बनवण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळं नक्कीच चवीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पण चला आपण बनवूया. फर्स्ट स्टेप आहे की हा कप आहे जो की मी धुवून घेतलेला आहे. आणि खाली आपल्याकडं फ्रीजमध्ये आहे पाणी. तर पहिली स्टेप, एका हाताने करतोय त्यामुळं थोडंसं पाणी आपण, आता मला काही अंदाज नाही आहे चहाचा म्हणून मी दरवेळेस पाणी मोजूनच घेतो. एक अंदाजे अर्धा पाऊण कप पाणी घेतलेलं आहे, जे मी ह्या केटलमध्ये टाकलं आणि केटल चालू केली. चालू झाली आहे ना? केटलमध्ये टाकलं तोपर्यंत 10 कप आपला आहे. ह्यामध्ये काय, जसं आपण घरी उकळत्या पाण्यामध्ये चहापत्ती साखर हे टाकतो, इकडं असं काही केलं जात नाही. म्हणजे अशी काही सिस्टीमच नाही आहे. आणि जरी तुम्हाला माहिती केटलमध्ये हाय टेम्परेचरवरती चालतं सगळं, त्या केटलमध्ये आपण साखर जरी टाकली तरी ते सगळं काय म्हणतात त्याला, उतू येणं जे असतं ना त्या टाईपचं होतं. त्यामुळे आपण काय करू शकत नाही. आता पाणी आपलं उकळायला लागली आहे. फर्स्ट स्टेज ही आहे. मस्त पाणी उकळते, असंच पाणी उकळून द्यायचं. आणि तुम्ही बघितलं असेल की बिस्लरीच्या पाण्याने मी चहा बनवतोय. तर इकडे दुसरं नॉर्मल पाणी प्यायचं मला भेटत नाही. जे सकाळी कॉम्प्लिमेंटरी पाणी येतं 3-4 बाटल्या, त्यामधलंच मी यूज करतो. हे बघा पाणी उकळलेलं आहे. आता आपण बंद करायची केटल आणि हे गरमागरम पाणी कपमध्ये काढून घ्यायचं. त्याचं काम संपलं. आता केटलचं दुसरं स्टेज आहे. आता 2 ऑप्शन आहेत, एक तर चहा आहे आणि एक कॉफी आहे. तर आज चहाच प्यायचा आहे. तर प्रत्येकामध्ये एक चहाची पाऊच असते. तर आता हे चहाची पाऊच आहे, जी की मी आता एक हातात मोबाईल धरला आहे त्यामुळं ऑब्विसली तोंडाने तोडावी लागणार आहे. हे चहाची बॅग, त्याला ही बॅग आता ह्या गरम पाण्यामध्ये टाकायची. हे हळूहळू त्यामध्ये असं डिझॉल्व होत जातं. गरम पाण्यामध्ये टाकली आणि थोडं बघा आता त्याला कसं एकदम चहाचा कलर यायला लागला आहे. हे असं त्याला 5 मिनटं नाही 2 मिनिटं ठेवावं लागतं. कारण जसं आपण घरी चहा उकळून करतो, इथं काही तशी सिस्टीम नाही आहे. त्यामुळं नक्कीच चहाच्या टेस्टमध्ये जरा आर्टिफिशियलपणा जो असतो तो येतो. आता हा बऱ्यापैकी
हे झालेलं आहे. असं आपण वर खाली चहाची बॅग आहे, टी बॅग ज्याला म्हणतो, ते करत राहायचं. तर आपला चहा आता बऱ्यापैकी पाण्यामध्ये चहा पावडर मिक्स झालेली, त्याला एक मस्त फ्लेवर आलेला आहे. आता हे काढायचं आणि खाली इथं डस्टबिनमध्ये टाकायचं. वरचं कागद पण टाकायचं. जरी आपण थर्ड क्लास असू तरी पण थर्ड क्लास पण दाखवायचं नाही, स्वच्छता राखणं गरजेचं आहे. आता ही नेक्स्ट गोष्ट आहे, हे बघा कॉफी डे शुगर आहे. ही आपली पिठी साखर, जरा खरबरीत पिठी साखर आहे. त्याला पण आता ह्यामध्ये टाकून घ्यायचं. ॲक्च्युली त्यात खूपच थोडं असतं, त्यामुळं मी नेहमीच 2 वेळा घेतो. त्यानंतर आता साखर झाली. नेक्स्ट गोष्ट आहे आपली मिल्क पावडर. ही आहे स्वीटनेससाठी ज्यांना शुगर आहे, जे शुगर ज्यांना आहे, ज्यांना चहा पिल्याने जास्त शुगर होईल त्यांसाठी आर्टिफिशियल स्वीटनेस पण आहे. माहीत नाही, मी यूज सहसा करत नाही आला, कारण मी साखरच यूज करतो. ही आहे आपलं, हे बघा, नेस्टलेचं एव्हरीडे. ही बेसिकली मिल्क पावडर आहे. चॉकलेटचं सारखं दिसतं हे, पण नाही येतं हे मिल्क पावडर आहे. तर ही मिल्क पावडर पण ह्याच्यामध्ये असं टाकायची. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळा कचरा ह्यातनं खाली टाकायचा. एक बघा माझा ढीग किती झाला आहे. आता ह्याचं तर काम झालेलं आहे. ही बिस्लरीची बॉटल ही पण खाली ठेवून द्यायची. अमीरपूर झालो मी एवढ्या 15 दिवसामध्ये बिस्लरीच्या पाण्याने. अक्षरशः मी हा जो कप धुतलेला, म्हणजे व्हिडिओ शूट करायच्या आधी मी कप धुतलेला, आणि तो पण बिस्लरीच्याच पाण्याने धुतलेला. म्हणजे नॉर्मल पाणी नाही माझ्याकडे म्हणून मी धुतो, बाकी अमीरपणाची काही हे नाही आहे. आणि त्यानंतर असं मिक्स करत राहायचं. तर आपला चहा बऱ्यापैकी तयार झालेला आहे, डिझॉल्व झालेलं आहे सगळं याच्यामध्ये. मस्त चहा तयार झालेला आहे. हा हे चहाच्या शेजारी हे स्पावाल्यांचं ठेवलं आहे, जे की माझ्यासाठी युजलेस आहे. मला विकेंडला 2-2 वेळा म्हटलं तरी कॉल करतात की या स्पाला घ्यायचं आहे का, डिस्काउंट चालू आहे. लई महाग आहे, त्यामुळे फालतूगिरी करत नाही. हा आहे आपला मस्त चहा. हा समोर चालू आहे TV. हे बाहेरचं व्ह्यू आहे, मी कधीतरी तो बघतो, नाहीतर ते बघण्यासारखं पण नाही आहे. आणि हा मस्त चहाची टेस्ट अशी काही चांगली नाही आहे, अशीच असते म्हणजे मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये. आता आपल्याला टपरी प्यायची सवय लागली, त्यामुळं आपलं जरा वेगळं आहे. आणि आपल्याकडे चहा बनतो तो पाण्यामध्ये, दुधामध्ये चहा पावडर टाकून उकळलेला असतो तो, जे की इकडं नाही होते असं. आणि सेपरेट पाणी, त्यामध्ये सेपरेट चहा पत्तीची जी बॅग आहे, आपण टी बॅग म्हणतो ती, वरून मिल्क पावडर. त्यामुळं टेस्ट काय अशी काय चांगली नसते. 4 स्टारला 5 स्टारला द्यायला सहसा मला असंच चहा बघायला भेटतो. हा पहिल्यांदा वाटतं की मोठ्या हॉटेलचा चहा जरा चांगलं आहे, ते काही नसतं. हे बघा तुम्ही, सेम ऑफिसच्या मशीनचा जो चहा असतो तसाच चहा आहे. फक्त ठीक आहे, जर थोडासा आळस आला, कंटाळा आला तर त्यामध्ये पण असं फ्रेश होऊ शकतो, याच्यापेक्षा बाकी काही नाही. आणि असं पण जिथं मी राहतोय तिथं लांबपर्यंत असं चहाची टपरी ही काही नाही, त्यामुळं मला हेच प्यावं लागतं आहे. कारण इथं आता रूममध्ये ह्यांनी फ्रीचं दिलं आहे, कॉम्प्लिमेंटरी भेटतं आहे. पण जर हेच खाली जर त्यांचं हॉटेलवाल्यांचं रेस्टॉरंट आहे खाली ग्राउंड फ्लोअरला, तिथं जाऊन पिलं तरी असंच भेटतो. कारण सकाळी मी एकदा नाश्ता करायच्या वेळेस, ब्रेकफास्टच्या वेळेस घेतलेला, त्यांनी असंच आणलं माझ्यासमोर. तर
ते टी बॅग टाकून साखर टाकून तयार केला, त्यामुळे काय खाली जाऊन पिलं तरी असंच. त्यामुळे असं चहा भेटतो इकडं. आणि जेवढा पण चांगला नाही एवढा पण बकवास नाहीये, असा मधला म्हणू शकतो आपण. 5 पैकी जर रेटिंग द्यायचं झालं तर 2.5 3 नाहीच, 2.5च 2-2.5च देऊ शकतो. असा हे चहा आहे. ऑफिसच्या चहासारखा काय स्पेशल नाही. स्पेशल चहा प्यायचा असेल तर तो घरीच प्यायचा. अजून लय वाटत असेल तर एखाद्या टपरीवर जाऊन प्यायचा, तिथं जास्त वेळ उकळायला असतो. बस, नथिंग मोर दॅन दॅट. हे असा चहा आहे, जरा काय आश्चर्य वाटण्यासारखं नाही आहे. आणि हा चहा जर ह्यांच्या खाली रेस्टॉरंटमध्ये जाऊन पिला तर तो चहा मला वाटते काहीतरी 80-90 रुपयाला आहे असा चहा केलेला. त्यामुळं मी असाच पितो. हा चहाचा तुम्ही एकदा लूक घ्या. 5 वाजलेत, समोर TV चाललाय, बाहेर वातावरण जरा आज चांगलं झालंय, पाऊस नाहीये. इथून तुम्हाला एक दाखवतो, इकडे तुम्हाला मे बी इकडे दिसत असेल. चहा खाली ठेवतो मी, तुम्हाला नीट दाखवतो. इथून जरा नॉर्मल व्ह्यू येतो रायपूर सिटीचा. ही जी समोरची बिल्डिंग आहे हिने सगळा व्ह्यू घालवलाय, पण ठीक आहे. असं पण दिवसभर मी ऑफिसमध्ये असतो त्यामुळे मला काय फरक पडत नाही. आता आज सुट्टी होती, रूमवर म्हणून हा व्हिडिओ शूट केला. नाहीतर सकाळी मी जातो 10:30च्या आसपास ऑफिसला, संध्याकाळी 7:30च्या आत तर येतच नाही. त्यामुळे मला काय फरक पडत नाही. संध्याकाळी असं पण पडदे बंद असतात, दिवसभर मी रूममध्ये नसतो. सॅटर्डे संडेला फक्त असं बघू शकतो मी काय. ते पण उठतो मी 9:30-10 वाजता सॅटर्डेला पण नाही. सॅटर्डेला मला ऑफिसला जावं लागतं आणि संडेला पण कधी बोलवतात पण मीच जात नाही, कारण यार 7 दिवस काम केलं तर काय मग फालतूगिरी. तसं तर सॅटर्डेला पण सुट्टी असते, पण माझ्याच मनाला लाज वाटते. म्हणजे मी आणि अजून एक माझा एक ऑफिस फ्रेंड आहे, तो पण इथंच खाली हॉटेलमध्ये दुसऱ्या रूममध्ये राहतो. तो म्हणतो कंपनी एवढी खर्च करते आपल्यासाठी, तर मग एखाद दिवस काय होते. असं पण हॉटेलच्या रूमवर पडूनच असतो आम्ही. त्यामुळे सॅटर्डेला पण जातो. काम सहसा जास्त नसतं, पण जातो, थोडंसं करतो. एक दिवस भेटतो फक्त संडेचा, त्यामध्ये असं चिल करायचं जरा. बाहेर फिरायला काही नाही आहे, खाली आहे स्विमिंग पूल आणि स्पा आहे. आता स्पाचं मी तुम्हाला दाखवलं, खूप महाग आहे. त्यामुळे काय बघूया, अजून 1 महिनाभर आहे. एक एक्सपिरियन्स घेणं पण चांगली गोष्ट असते, घेऊया एक्सपिरियन्स. पण आता तसा काय विचार नाही आहे. आणि बस एवढंच तुम्हाला दाखवायचं होतं. ओव्हरऑल हे असा असतो चहा 4 स्टारचा आणि नथिंग मोर दॅन दॅट. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला भेटूया आता नेक्स्ट वीकमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये, जो की नक्कीच असेल रायपूरचा एखाद्या गोष्टीचा नवा एक्सपिरियन्स. चलो बाय. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की चहा पिऊन झाल्यानंतर जसं घरी आपल्याला आई धुते कप आणि टपरीवर गेल्यावर टपरीवाला चहा कप धुतो, तसं इकडं काही नसतं. इकडं आपलं धुवायला लागतं. त्यामुळे परत हा बिस्लरीच्या पाण्याने 1 महिन्याची माझी फेक अमिरी, ज्याचा यूज करून आता मी कप धुतो. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.